Hello, friend. Welcome back in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीने आपलं पुन्हा स्वागत करतो. मित्रो, मागच्या तासामध्ये आपण व्यापार शर्तीचा अर्थ आणि व्यापार शर्ती प्रतिकूल अनुकूल कशा असतात आणि नेमक्या व्यापार शर्ती कशा ठरतात हे आपण इंग्लंड आणि भारत या दोन देशातील कापड आणि गहू या वस्तू उत्पादनाच्या माध्यमातून व्यापार शर्ती कशा ठरतात हे आपण समजून घेतलं. आता या व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणारे नेमके कोणते घटक असतात ज्यामुळे व्यापार शर्ती अनुकूल किंवा प्रतिकूल ठरत असतात. या प्रभाव टाकणाऱ्या घटकांचाही अभ्यास करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण व्यापार शर्ती नुसते अनुकूल असतात म्हणजे कशा अनुकूल असतात आणि त्या प्रतिकूल असतात म्हणजे कशा प्रतिकूल असतात. त्यांना अनुकूल आणि प्रतिकूल करण्यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत ज्यांना आपण व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणारे घटक असं म्हणतो. इन्फ्लुएन्स निर्माण होत असतो व्यापार शर्तींवर. तर यामध्ये आपण PPTमध्ये काही महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये मागणीची लवचिकता, पर्यायी उपलब्धता, देशांतर्गत पुरवठ्याची लवचिकता, जकात धोरणाचा परिणाम, आयात निर्यात वस्तूंच्या मागणीतील बदल, अवमूल्यन आणि अतिमूल्यन यांचा परिणाम, त्यानंतर आयातदार देशाच्या मागणीचा आकार, त्यानंतर व्यापार चक्र, त्यानंतर एकपक्षीय हस्तांतरण, त्यानंतर राजकीय परिस्थिती, त्यानंतर तांत्रिक बदल आणि आर्थिक विकास. हे जे घटक आहे हे घटक व्यापार शर्ती अनुकूल बनवतात किंवा प्रतिकूल बनवतात. आता या घटकांचा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कसा वावर आहे, प्रत्येक देशामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये, आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये हे घटक किती प्रभावशील असतात किंवा प्रभावहीन असतात, या प्रभावशीलतेवर आणि प्रभावहीनतेमुळे व्यापार शर्ती अनुकूल किंवा प्रतिकूल ठरू शकतात. प्रतिकूल व्यापार शर्तीचं अनुकूल व्यापार शर्तीत रूपांतर करण्यासाठी तो देश आपल्या उत्पादनाच्या संरचनेमध्ये, व्यापारवादी धोरणामध्ये कशा पद्धतीने बदल करतो त्यावरून त्या देशाचं आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व टिकून राहतं. म्हणून व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांबद्दल आज आपण या व्याख्यानामध्ये सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. मित्रहो, कोणत्याही देशाला व्यापार शर्ती कायमस्वरूपी अनुकूल किंवा प्रतिकूल असत नाही. देशांतर्गत आणि बाह्य परिस्थितीत बदल झाल्यास या व्यापार शर्तीमध्ये सुद्धा बदल होत असतो. आज एखाद्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल असतील तर उद्या त्या प्रतिकूल होऊ शकतात आणि एखाद्या देशाला आज प्रतिकूल ठरणाऱ्या व्यापार शर्ती उद्या अनुकूल ठरू शकतात. म्हणून व्यापार शर्तीवर जे घटक परिणाम करतात त्याचा चांगला परिणाम म्हणून व्यापार शर्ती अनुकूल ठरू शकतात, तर वाईट परिणाम म्हणून व्यापार शर्ती प्रतिकूल होऊ शकतात. म्हणून व्यापार शर्ती ठरवणारे घटक किंवा व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणारे घटक म्हणून आपण आज या विविध मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रभाव टाकणारा किंवा व्यापार शर्त ठरवणारा घटक म्हणजे मागणीची लवचिकता. आयात आणि निर्यात या वस्तूंच्या मागणीच्या लवचिकतेचा व्यापार शर्तीवर परिणाम होत असतो. प्राध्यापक मिल यांनी व्यापार शर्ती निश्चित करण्यात अन्योन्य मागणी म्हणजे छेदक लवचिकता किंवा क्रॉस इलास्टिसिटी
क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे अन्योन्य मागणीच्या लवचिकतेचा म्हणजेच परस्परांच्या मागणीच्या लवचिकतेचा विचार केला आहे. क्रॉस इलॅस्टिसिटीचा उल्लेख आपण केला आहे की एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीतील बदलांवर होणारा परिणाम आपण क्रॉस इलॅस्टिसिटीमध्ये अभ्यासतो. म्हणून विदेशी वस्तूंची म्हणजेच आयात वस्तूंची देशातील मागणीची लवचिकता आणि आपल्या वस्तूची म्हणजेच निर्यात वस्तूंची विदेशातील मागणीची लवचिकता यावर मागणीची लवचिकता अवलंबून असते. आता या विदेशातील मागणीच्या लवचिकतेला अनेक घटक जबाबदार असतात, ज्यामध्ये लोकसंख्येचा आकार आणि लोकसंख्येची वृद्धी, त्यानंतर आयात निर्यात वस्तूचे स्वरूप, त्यानंतर उत्पादनाचे विविधीकरण, त्यानंतर उपभोक्त्याची खरेदी क्षमता आणि आवडीनिवडी आणि त्यानंतर सरकारचे धोरण. या 4-5 गोष्टी मागणीच्या लवचिकतेवर परिणाम घडवून आणतात. थोडक्यात आपल्या वस्तूंची विदेशातील मागणी लवचिक किंवा जास्त लवचिक असेल आणि आपण आपल्या वस्तूंच्या किमती थोड्या कमी केल्या तर विदेशात त्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढून निर्यात वाढू शकते. याउलट विदेशी वस्तूंची मागणी लवचिक असेल व तर त्यावर थोडी नियंत्रणे घातल्याने त्यांच्या किमती वाढतील. त्यामुळे त्यांची मागणी कमी होऊन आयात कमी होऊ शकते. निर्यातीत वाढ आणि आयातीत घट झाली की व्यापार शर्ती त्या देशाला अनुकूल ठरतात. उदाहरणार्थ, भारतीय वस्तूंची विदेशातील मागणी तुलनात्मकदृष्ट्या जास्त आणि विदेशी वस्तूंची भारतीय मागणी तुलनात्मकदृष्ट्या कमी असेल तर व्यापार शर्ती भारताला जास्त अनुकूल ठरतात. म्हणजेच अनुकूल व्यापार शर्ती आणि प्रतिकूल व्यापार शर्तीवर ही देशांतर्गत परिस्थितीसुद्धा फार प्रभावी ठरू शकते. त्यानंतर दुसरा घटक आहे प्रभाव टाकणारा पर्यायी वस्तूंची उपलब्धता. देशातून ज्या वस्तूंची निर्यात केली जाते त्या वस्तूला आयातदार देशांमध्ये पर्याय उपलब्ध असेल किंवा आयात पर्यायीकरणाची त्या देशामध्ये शक्यता असेल तर निर्यात व्यापारामध्ये घट होऊन व्यापार शर्ती प्रतिकूल ठरू शकतात. याउलट निर्यात वस्तूला विदेशात पर्याय उपलब्ध नसेल आणि त्या वस्तूंची मागणी अलवचिक असेल, उदाहरणार्थ यंत्रसामुग्री किंवा अवजारे, तर देशाला व्यापार शर्ती अनुकूल ठरू शकतात. नंतर तिसरा प्रभावी घटक आहे देशांतर्गत पुरवठ्याची लवचिकता. जर देशांतर्गत पातळीवर निर्यात वस्तूंच्या पुरवठ्याची लवचिकता जास्त असेल तर इतर परिस्थिती कायम असताना व्यापार शर्ती देशाला अनुकूल ठरतील. कारण विदेशात निर्यात वस्तूंच्या मागणीत ज्या प्रमाणात बदल होतील त्या प्रमाणात पुरवठ्यात बदल करण्याची शक्यता असते. विदेशी मागणी वाढली आणि उत्पादक साधनसामुग्रीच्या विपुल उपलब्धतेमुळे पुरवठ्याची लवचिकता जास्त असेल तर पुरवठ्यात वाढ करून निर्यात वाढ करणे शक्य होते. याउलट देशांतर्गत पुरवठ्याची लवचिकता कमी असेल तर व्यापार शर्ती देशाला प्रतिकूल ठरू शकतील किंवा कमी अनुकूल ठरू शकतात. म्हणजे पुरवठ्याची लवचिकता सुद्धा व्यापार शर्ती अनुकूल किंवा प्रतिकूल ठरवू शकत असतात. त्यानंतर जकात धोरणांचा परिणाम. एक देश आपल्या व्यापार शर्तीत सुधारणा करण्यासाठी दुसऱ्या देशाच्या निर्यातीवर म्हणजेच स्वदेशाच्या आयातीवर जकाती लावू शकतो. जकाती लावल्याने जकात रक्कम वस्तूंच्या किमतीत समाविष्ट केली तर आयात वस्तूंच्या किमती वाढतात. किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते, त्यामुळे आयात कमी होते. दुसरीकडे निर्यात तेवढीच किंवा वाढणारी असेल तर व्यापार शर्ती प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे झुकत असतात. परंतु या सकारात्मक प्रभाव जकाती लावण्याच्या पद्धती आणि आयात वस्तूंची देशांतर्गत
मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असेल. जकाती लावल्यावर विदेशी वस्तूंच्या पुरवठ्याची लवचिकता आणि जकाती लावणाऱ्या देशाच्या मागणीची लवचिकता जास्त असेल तर हे धोरण यशस्वी ठरू शकते. याबरोबरच जकातीच्या दरावरही हा परिणाम अवलंबून असतो. जर जकातीचे दर जास्त असतील तर व्यापार शर्ती अनुकूल होऊ शकतील, परंतु जकात धोरणाचा परिणाम म्हणून व्यापाराचा आकार कमी होतो आणि त्याचा फटका दोन्ही देशांना बसण्याची शक्यता असते. म्हणजे अनुकूल व्यापार शर्तीचं प्रतिकूल व्यापार शर्तीमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. त्यानंतर आयात निर्यात वस्तूंच्या मागणीतील बदल. समतोल अवस्थेत एका विशिष्ट व्यापार शर्तीवर एका देशाची निर्यात ही दुसऱ्या देशाच्या आयातीबरोबर असली पाहिजे. म्हणजे आयात मूल्य आणि निर्यात मूल्य हे दोन्ही देशांचं सारखं असलं पाहिजे. आता इतर परिस्थिती कायम असताना जर एखाद्या देशाच्या निर्यात वस्तूंची दुसऱ्या देशातील मागणी वाढली तर निर्यात वस्तूंच्या किमतीत वाढ होऊन निर्यातदार देशांच्या उत्पन्नात वाढ होऊन व्यापार शर्ती त्या देशाला अनुकूल ठरतील. याउलट ज्या देशांच्या आयातीत वाढ होते त्या देशांना मात्र या व्यापार शर्ती प्रतिकूल ठरत असतात. त्यानंतर अवमूल्यन आणि अतिमूल्यनाचा परिणामसुद्धा व्यापार शर्तींवर होत असतो. तो सुद्धा एक प्रभावी घटक आहे. सरकार आपल्या चलनाचं बाह्य मूल्य कमी करून म्हणजेच चलनाचं अवमूल्यन कमी करून व्यापार शर्ती अनुकूल करू शकते. अवमूल्यन केल्याने विनिमय दरात घट होते. विदेशी ग्राहकांना अवमूल्यन करणाऱ्या देशाच्या वस्तू स्वस्त वाटू लागतात. त्यामुळे त्या देशाच्या निर्यातीत वाढ होते. दुसरीकडे अवमूल्यनाने विदेशी चलन महाग होते. विदेशी वस्तू देशातील उपभोक्त्यांना महाग वाटतात, म्हणून त्यांची मागणी कमी होते आणि आयातीमध्ये घट होते. निर्यातीत वाढ आणि आयातीत घट झाल्यास त्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल ठरू शकतात. परंतु हा सकारात्मक प्रभाव मागणी पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतो. अवमूल्यन करणाऱ्या देशाच्या वस्तूंची विदेशातील मागणी जास्त लवचिक आणि निर्यात वस्तूंचा देशांतर्गत पुरवठा जास्त लवचिक किंवा लवचिक असेल तर अवमूल्यनामुळे व्यापार शर्ती अनुकूल होऊ शकतात. याउलट परिस्थिती असेल तर व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल होऊ शकतात. जसं अवमूल्यनाचा व्यापार शर्तींवर अनुकूल आणि प्रतिकूल प्रभाव घडून येऊ शकतो, तसाच अतिमूल्यनाचा सुद्धा व्यापार शर्तीवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अतिमूल्यनामुळे चलनाच्या बाह्य मूल्यामध्ये वाढ होते. हा परिणामही मागणी पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतो. एखाद्या देशाच्या वस्तूंची विदेशातील मागणी अलवचिक, उदाहरणार्थ यंत्रसामुग्री, कच्चा माल इत्यादी अलवचिक असेल, अशा परिस्थितीत त्या देशाच्या चलनाचे अतिमूल्यन केले तर त्याचा निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु चलन मूल्य वाढल्याने निर्यात मूल्यात वाढ होऊ शकते. दुसरीकडे आयातीत घट होते. याचा परिणाम म्हणून व्यापार शर्ती त्या देशाला अनुकूल ठरू शकतात. या उलट जर निर्यातीमध्ये निर्यात वस्तूंची मागणी लवचिक असेल आणि चलनाचे अतिमूल्यन केले असेल तर निर्यातीत घट होऊ शकते, ज्यामुळे व्यापार शर्ती ह्या देशाला प्रतिकूल ठरू शकतात. म्हणजे अवमूल्यन आणि अतिमूल्यन, अवमूल्यनाची कन्सेप्ट आपण वेगळ्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत, कारण इथे त्याचं विश्लेषण लांबू शकतं. म्हणजे एवढं फक्त आपण म्हणू शकूया, अवमूल्यन करणं म्हणजे विदेशी लोकांच्या दृष्टिकोनातून आपलं चलन स्वस्त करणं आणि अतिमूल्यन करणं म्हणजे विदेशी लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्या चलनाची किंमत वाढवणं किंवा मूल्य वाढवणं. अवमूल्यनाचा आणि अतिमूल्यनाचा परिणाम व्यापार शर्तीच्या अनुकूलतेवर आणि प्रतिकूलतेवर होऊ शकतो. हे आपल्याला या ठिकाणी प्रभावाच्या दृष्टिकोनातून या घटकाचा अभ्यास करता येतो. त्यानंतर
आयातदार देशांच्या मागणीचा आकार कसा आहे हा सुद्धा प्रभाव आयात व्यापार शर्तीच्या प्रतिकूलतेवर आणि अनुकूलतेवर परिणाम घडवून आणतो. देश आकाराने मोठा असेल, लोकसंख्या जास्त असल्याने उपभोक्त्यांची संख्या जास्त असते, उपभोग्य वस्तूंची मागणी जास्त असेल तर अशा देशांची सौदा शक्ती जास्त असू शकते. जो देश लहान आकारमानाच्या देशाकडून कमी किमतीला वस्तू व सेवा मिळवण्यात यशस्वी ठरू शकतो, त्यामुळे मोठ्या आकारमानाच्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल ठरू शकतात. याउलट देश आकारमानाने लहान असेल आणि तो जर आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन ग्राहक शोधण्यात फारसा यशस्वी झाला नसेल तर त्या देशाला व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल ठरू शकतात. त्यानंतर व्यापार चक्र. देशात आणि विदेशात तेजी किंवा मंदीची परिस्थिती असेल तर त्याचा व्यापार शर्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. जर एखाद्या देशात भाववाढीची परिस्थिती निर्माण झाली तर त्या देशाची निर्यात महाग होते, त्यामुळे त्या देशाच्या निर्यातीत घट होते. दुसरीकडे भाववाढीची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आयात वस्तूंची मागणी वाढते, परिणामी त्या देशात व्यापार शर्ती प्रतिकूल ठरतात. म्हणजेच या देशाला या स्थितीत निर्यात कमी आणि आयात जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे व्यापार शर्ती या प्रतिकूल ठरू शकतात. याउलट एखाद्या देशात मंदीची परिस्थिती असेल तर इतर देशांना त्या देशाच्या वस्तू स्वस्त वाटतात, त्यामुळे त्या देशांची निर्यात वाढते. दुसरीकडे मंदीमुळे आयात वस्तूंची मागणी आपोआप कमी होते, परिणामी त्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल होऊ लागतात. थोडक्यात एखाद्या देशात तेजीची स्थिती असेल तर त्या देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल ठरतात आणि एखाद्या देशाला मंदीची परिस्थिती असेल तर त्या देशाला व्यापार शर्ती ह्या अनुकूल ठरू शकतात. म्हणजेच व्यापार शर्ती या अनुकूल आणि प्रतिकूल कशा होऊ शकतात हे त्या देशाच्या व्यापार चक्राच्या परिस्थितीवर किंवा तेजी मंदीच्या स्थितीवर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर एकपक्षीय हस्तांतरण. व्यापारात सहभागी होणाऱ्या देशांकडून जे एकपक्षीय हस्तांतरण केले जाते त्याचाही व्यापार शर्तीवर परिणाम होत असतो. सनातन पंथीयांच्या मते अर्थव्यवस्थेत नेहमी पूर्ण रोजगार असतो. अशा स्थितीत एकपक्षीय हस्तांतरणाचा व्यापार शर्तीवर प्रतिकूल परिणाम होत असतो. पूर्ण रोजगार परिस्थिती म्हणजे उत्पादनाच्या सर्व घटकांना काम आहे, उत्पादनाची साधनसामुग्री पडून नाही आहे, त्याला पूर्ण रोजगाराची परिस्थिती म्हणतात आणि त्याला एक हस्तांतरणीय परिस्थिती असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून जर अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची स्थिती नसेल तर एकपक्षीय हस्तांतरणामुळे रोजगारात वाढ होऊ शकते. म्हणजे पूर्ण रोजगाराची परिस्थिती असेल तर रोजगार वाढण्याची शक्यता नाही, पण अपूर्ण रोजगाराची परिस्थिती असेल तर रोजगार वाढू शकतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन निर्यातीत वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत देशाला व्यापार शर्ती ह्या अनुकूल ठरू शकतात. त्यानंतर राजकीय परिस्थिती. व्यापार शर्तीवर सहभागी होणाऱ्या देशांमधील राजकीय संबंधांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव व्यापार शर्तींवर पडत असतो. म्हणजेच दोन देशांमध्ये राजकीय संबंध मैत्रीपूर्ण असतील, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना असेल तर आयात निर्यात करण्यात सरलीकरण होऊन व्यापार शर्ती देशाला अनुकूल ठरू शकतात. याउलट आपापसात मतभेद असतील, संघर्ष असतील तर आयात निर्यात व्यापारामध्ये अडथळे येऊन व्यापार शर्ती प्रतिकूल ठरू शकतात. आज युरोपियन आर्थिक समुदायात सहभागी झालेल्या देशांमध्ये राजकीय संबंध सलोख्याचे असल्याने समुदायातील सर्वच देशांना व्यापार शर्ती अनुकूल ठरताना दिसतात. जगातील प्रादेशिक संघटनांबाबतही हेच दिसून येते. सध्या भारत चीन, भारत अमेरिका यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला उदाहरण घेता येऊ शकते. सध्या चीन पाकिस्तान या दोघही देशांशी आपले राजकीय संबंध तणावात असल्यामुळे
आपल्याला व्यापार शर्तींवर त्याचे परिणाम होताना दिसतात. अमेरिकेमध्ये सुद्धा राजकीय सत्तांतरण झालं असल्यामुळे सुद्धा आपल्या व्यापार शर्तींवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच व्यापार शर्तींचा आणि दोन देशातील राजकीय संबंधांचा फार जवळचा संबंध आहे. संबंध चांगले असतील तर व्यापार शर्ती अनुकूल ठरू शकतात, संबंध वाईट असतील तर व्यापार शर्ती प्रतिकूल ठरू शकतात. त्यानंतर तांत्रिक बदल. तंत्रज्ञानातील बदलांचा व्यापार शर्तीवर 100% परिणाम होत असतो. जर विकसनशील देशांनी कृषी उत्पादने, खनिजे आणि इतर प्राथमिक उत्पादनांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे निर्यातीत वाढ होते. प्राथमिक वस्तूंची मागणी अलवचिक असल्यामुळे मागणीत फारशी वाढ होत नाही. उलट पुरवठ्यात वाढ झाल्याने जागतिक बाजारात त्यांच्या किमती कमी होतात. परिणामी विकसनशील देशांच्या निर्यात मूल्यात वाढ न झाल्याने त्यांच्या व्यापार शर्ती अनुकूल होण्याऐवजी प्रतिकूल होत असतात. दुसरीकडे विकसित व इतर देशांना प्राथमिक वस्तू स्वस्त मिळाल्याने त्यांचा आयात खर्च कमी होतो आणि व्यापार शर्ती त्यांना अनुकूल बनत जातात. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक निर्माण क्षेत्र, आयात पर्यायीकरणाच्या क्षेत्रात करण्यात आला तर व्यापार शर्ती अनुकूल ठरू शकतात. कारण औद्योगिक उत्पादनात वाढ झाल्याने निर्यातीमध्ये 100% वाढ होईल आणि आयात पर्यायीकरणामुळे आयातीमध्ये घट होईल. त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये निर्यात वाढ आणि आयात घट या व्यापार शर्ती अनुकूल ठरणाऱ्या टर्म असतात. विकसनशील देशांच्या दृष्टिकोनामध्ये प्राथमिक वस्तूंचा त्यांच्या निर्यातीत वाटा अधिक असतो आणि प्राथमिक वस्तूंची मागणीची जी लवचिकता असते, जी ताठर असते, अलवचिक असते, त्यामुळे विदेशामध्ये ही मागणी प्रभावी नसल्यामुळे त्यांच्या निर्यातीमध्ये वाढ होत नाही आणि व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल ठरू शकतात. प्रतिकूल व्यापार शर्ती अनुकूल व्यापार शर्ती रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाची फार मोठी भूमिका महत्त्वाची आहे. या क्षेत्रामध्ये जर तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनामध्ये, प्राथमिक उत्पादनांमध्ये गुणवत्ता निर्माण केली, कमी खर्च आला तर या देशातल्या वस्तूंना सुद्धा मूल्य प्राप्त होऊ शकते, त्यांच्या निर्यातीमध्ये वाढ होऊ शकते आणि व्यापार शर्ती या अनुकूल बनू शकतात. कारण विकसित राष्ट्रांमध्ये प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. त्यामुळे विकसनशील राष्ट्रांमध्ये या तंत्राच्या अभावाने या वस्तूंचा गुणवत्ता आणि या वस्तूंचा उत्पादन खर्च यामध्ये व्यस्त संबंध असतो आणि म्हणून विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये विकसनशील राष्ट्रांच्या प्राथमिक क्षेत्रातील वस्तूंच्या गुणवत्ता आणि खर्च याचा परिणाम व्यापार शर्ती प्रतिकूल होण्यावर होत असतो. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर जर योग्य पद्धतीने झाला असेल तर प्रतिकूल व्यापार शर्ती अनुकूलमध्ये रूपांतरित करता येऊ शकतात. मित्रहो, शेवटचा मुद्दा जो आहे व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणारा तो म्हणजे आर्थिक विकास. आर्थिक विकासाचाही व्यापार शर्तींवर परिणाम होत असतो. प्रारंभीच्या काळात जसजसा आर्थिक विकास गतिमान होतो तसतसा व्यापार शर्तीवर विपरीत परिणाम होतो. आर्थिक विकासामुळे प्रारंभीच्या काळात प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात वाढ होते. प्राथमिक वस्तूंची मागणी जागतिक बाजारात अलवचिक असल्याने निर्यातीत वाढ होऊ नये, निर्यातीत उत्पन्न फारसं वाढत नाही. दुसरीकडे आर्थिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे उत्पादन घटक मालकांच्या उत्पन्नात वाढ होते. उत्पन्नात वाढ झाल्याने त्याची परिणामकारक मागणी वाढते. उपभोग्य वस्तूंबरोबर भांडवली वस्तू, कच्चा माल, अर्धपक्क्या वस्तूंचीही मागणी वाढते. परिणामतः आयातीत वाढ होते. निर्यात उत्पन्नात पुरेशी वाढ न होणे आणि आयात मोठ्या प्रमाणात वाढणे यामुळे व्यापार शर्ती या प्रतिकूल बनतात. मात्र विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक निर्माण वस्तू, भांडवली वस्तू, आयात पर्यायीकरण वस्तू उत्पादनात वाढ झाल्याने आयातीत घट होते आणि निर्यातीत वाढ होते. व्यापार शर्ती प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे झुकू लागतात. म्हणजेच आर्थिक विकासातील तंत्रज्ञानाच्या बदलामुळे हे परिवर्तन दीर्घकाळ
खंडासाठी सुद्धा महत्त्वाचं ठरते. दीर्घ काळामध्ये या अनुकूल व्यापार शर्ती ठरत असतात. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या व्यापार शर्ती आपल्याला प्रतिकूल दिसतात त्या दीर्घ काळात तांत्रिक बदलांमुळे आर्थिक विकासाचा परिणाम म्हणून प्रतिकूल असणाऱ्या व्यापार शर्ती अनुकूल ठरण्यास मदत होत असते. अशा प्रकारे वरील विविध घटक आणि परिस्थितींचा व्यापार शर्तीवर परिणाम होत असतो. हा परिणाम अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतो. प्रत्येक देशासमोर हे चॅलेंज असते की प्रतिकूल व्यापार शर्तीतून अनुकूल व्यापार शर्तीमध्ये रूपांतर करणं. हे रूपांतर हे जे प्रभाव टाकणारे घटक आहे या घटकांच्या माध्यमातूनच प्रत्येक देशाला हे घडवून आणावं लागतं. जो देश या घटकांचा योग्य पद्धतीने व्यापाराच्या अनुकूलतेमध्ये व्यापार शर्तीच्या अनुकूलतेमध्ये रूपांतर करण्यासाठी यशस्वी होईल तो देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये यशस्वी होऊ शकतो. मित्रो, व्यापार शर्तींचा प्रभाव टाकणाऱ्या या घटकांवरून आपलं असं लक्षात येत असेल की विकसित देशांना आणि विकसनशील देशांना आणि अल्पविकसित देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल आणि अनुकूल कशा ठरू शकतात. म्हणून या प्रभाव टाकणाऱ्या घटकांमध्ये विकसित राष्ट्रांना साधारणपणे मुख्यतः व्यापार शर्ती अनुकूल ठरतात, जेवढ्या त्या अल्पविकसित राष्ट्रांना ठरत नाही. म्हणजेच प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा जर सुरळीतपणे, व्यवस्थितपणे आणि टप्प्याटप्प्याने हा विना अडथळ्याने जर होत असेल तर कोणत्याही देशाला विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल ठरत असतात. पण विकासाचा टप्पा जसा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेशित होत असतो विकास, तसा तसा प्रतिकूल ठरणाऱ्या व्यापार शर्ती ह्या अनुकूल ठरत असतात. आणि अशा पद्धतीने प्रतिकूल व्यापार शर्तीला प्रभावी ठरणाऱ्या घटकांना निष्भ्रम करून त्यांचं अनुकूल व्यापार शर्ती ठरवण्यामध्ये रूपांतरित करणं हे त्या देशाच्या धोरणातला महत्त्वाचा पार्ट आहे. व्यापाराकडे तो देश कशा दृष्टिकोनातून पाहतोय, व्यापारात दुरुस्ती करण्यासाठी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये तो कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची परिस्थिती निर्माण करतोय, यावरच व्यापार शर्ती प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे हस्तांतरित होऊ शकतात हे आपल्याला निश्चितपणानं सांगता येऊ शकते. मित्रांनो, या विषयामध्ये किंवा या मुद्द्यामध्ये आपण इथंच थांबतोय. आपण व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा, व्यवस्थितपणे हा व्हिडिओ ऐकावा, याच्या नोट्स काढाव्या आणि परीक्षेची तयारी करावी. या ठिकाणी आपण इथंच थांबतोय. मित्रहो, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला हे आव्हान करतोय आणि पुढच्या सगळ्याच व्हिडिओमध्ये हे करत राहणार आहे. या निमित्तानं का होईना आपल्याला कोरोनाविषयीच्या जागृतीबद्दल सजग राहावं लागणार आहे. कारण कोरोना हा मृत्यूला महत्त्वाचा जबाबदार घटक आहे. कोणालाही मृत्यू नको आहे, आपल्याला आणि आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा नाही. आणि म्हणून कोरोनाच्या युद्धामध्ये आपली प्रभावी भूमिका असणं महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुढच्या टॉपिकसह. मित्र, थँक्यू.